नमस्कार बालमित्रांनो, गप्पा गोष्टी कवितामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती दोन मुलांची आहे। एका गावात ना दोन मुलं राहत होती। त्या गावात ते एकदा एकत्र खेळत होते। खेळता खेळता त्यातल्या एका मुलाला एक बदाम सापडला। तो बदाम तो उचलणार एवढ्यातच दुसऱ्या मुलाने तो बदाम उचलून घेतला। पहिला मुलगा म्हणाला, बदाम मला दे, तो माझा आहे, कारण मी तो पहिल्यांदा पाहिलाय। दुसऱ्या मुलाने उत्तर दिलं, तो माझा आहे, पहिल्यांदा मी तो उचलला। आणि मग यावरूनच त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले। एवढ्यात काय झालं माहितीये, एक मोठा मुलगा तिथे आला। तो त्या दोन मुलांना म्हणाला, तुम्ही ना एक काम करा, तो बदाम तुम्ही मला द्या, मी तुमचं भांडण मिटवतो। मग त्या दोघांनी तो बदाम त्याच्याकडे दिला। मग त्याने काय केलं माहितीये, त्याने त्या बदामाचं कवच फोडलं आणि त्यातलं बी काढून घेतलं। कवचाचा एक भाग एकाला दिला आणि दुसरा भाग दुसऱ्याला, आणि त्यातलं जे बी होतं ते त्याने स्वतः त्याच्या तोंडात टाकलं। आणि त्यावर तो म्हणाला, आता हा राहिलेला भाग माझा, कारण मी तुम्हा दोघांचं भांडण मिटवलं। यातून आपल्याला काय शिकायला मिळालं बालमित्रांनो, की आपण कधीही भांडणं करू नयेत, कारण जेव्हा आपण दोघं जण भांडत असतो तेव्हा आपल्यात कोणतरी तिसरा येतो आणि कायम त्याचा लाभ होतो। याला असं म्हणतात की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ। त्यामुळे कधीही आपल्या मित्रमैत्रिणींशी भांडणं करू नयेत आणि तिसऱ्या कोणाला आपल्या भांडणामध्ये इन्क्लूडही करून घेऊ नये। अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।